आवाज कमीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा विजय असो. वीर एकलव्य महाराजांचा विजय असो. आजच्या आपल्या वचनपूर्ती नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भामध्ये त्याच्यासोबतच आपल्या दाभाडी आणि पंचक्रोशीच्या दृष्टिकोनातून जे रुग्णालय मंजूर झालं त्याचं भूमिपूजन कार्यक्रम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश नाना निकम साहेब, मंचावरील महायुतीचे सर्व सन्माननीय नेते मंडळी, लोकप्रतिनिधी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, तालुक्यातून आलेली ज्येष्ठ मंडळी, सरपंच महोदय, ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, पाण्याच्या विषयामध्ये गेली अनेक वर्ष ज्यांनी मालेगावच्या संदर्भातला पाठपुरावा केला ते सर्व सन्माननीय पदाधिकारी, महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी माझं मनोगत व्यक्त करण्याच्या पूर्वीच गेल्या 4-5 दिवसांच्या पासून आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला, अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचं जे नुकसान झालंय, शासन पातळीवरून ज्या ज्या भागामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय, काही ठिकाणी घरांचं नुकसान झालंय, आपला पाट कॅनॉल फुटला, काही ठिकाणी रस्ते तुटले, तर त्याचे ताबडतोबीने पंचनामे करणं आणि ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालं त्यांना मदत मिळवून देण्याचं काम, पंचनामे करण्याचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. हे तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांना मी आश्वस्त करू इच्छितो. मला माहिती आहे त्यातल्या त्यात कांद्याची रोपं, कांद्याचं बियाणं याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कांद्याचं बियाणं पण आपल्या मालेगावमध्ये जास्तीचं उपलब्ध कसं करून देता येईल त्याही संदर्भातलं नियोजन आपण प्रशासन पातळीवर केलेलं आहे. मला याही गोष्टीची जाणीव आहे की काही दिवसांच्या पासून तालुक्याच्या अनेक गावांमध्ये विजेच्या संदर्भातल्या अडचणी निर्माण होत आहेत. काल कॅबिनेटमध्ये पण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी नाशिक जिल्ह्याच्या विजेच्या संदर्भामध्ये चर्चा घडवून आणली. मुंबईला जो काही विद्युत पुरवठा केला जातो आणि त्याच्यावर जास्ती लोड येत असताना त्याचं जे काही लोड शेडिंग आहे ते नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांच्या गावांमध्ये काही दिवसांपासून वर्ग केलं जात आहे आणि म्हणून त्या गावांमध्ये वीज नसते. याही संदर्भातली तक्रार वरिष्ठ पातळीवर नोंदवण्यात आलेली आहे. नानासाहेब, खरं म्हणजे हा 4-5 दिवसापूर्वी दाभाडीच्या सरपंच साहेब असतील,
शशी असेल, सर्व पदाधिकारी असेल, गावाने निर्णय केला की नार पारच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आम्हाला सर्वांना आभार मानायचे आहेत आणि तो प्रकल्प समजावून घ्यायचा आहे. मला वाटतं 4-5 दिवसापूर्वीच आपला हा कार्यक्रम होता, परंतु मोठा पाऊस झाला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्यामुळे आपण तो कार्यक्रम स्थगित करून शेतकऱ्यांच्या शेतावर अनेक गावांमध्ये भेटी त्या दिवशी आपण दिल्या आणि प्रशासनाचे मग तहसीलदार असतील, BDO असतील, कृषीचे अधिकारी असतील, यांना सर्वांना पंचनामे करण्याच्यासाठी शेतांमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी जात आहेत. कालचा अतिशय आनंदाचा दिवस. मला वाटतं की पाठीमागच्या जेव्हा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, म्हणजे मागच्या पंचवार्षिकला, त्या काळामध्ये नानाजी देशमुख पोकरा नावाची योजना, ज्याच्यामध्ये सुमारे 6,000 कोटी रुपयाचं प्रकल्प आणि 6 वर्षांच्यासाठी प्रस्तावित केलेला तो प्रकल्प नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा, की ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मागितलं की मला शेततळं करायचं आहे, तात्काळ मंजुरी. शेतकऱ्यांनी मागितलं की मला ड्रीप करायचं आहे, तात्काळ मंजुरी. शेतकऱ्यांनी जर मागितलं की मला शेडनेट करायचं आहे, मला ड्रीप करायचं आहे, मला फळबाग लागवड करायची आहे, मला अवजारं घ्यायची आहेत, तर या योजनेच्या माध्यमातून तात्काळ मान्यता त्या ठिकाणी दिली जाते. साधारणपणे मागच्या पंचवार्षिकला महाराष्ट्राच्या 5,147 गावांमध्ये नानाजी देशमुख पोकरा योजना त्या काळामध्ये राबवली गेली. आपल्याला माहिती आहे, मागच्या काळामध्ये कृषी मंत्री पदाची जबाबदारी आपल्या तालुक्यावर होती आणि मग त्या काळामध्ये आपण पाठपुरावा सर्वांनी केला. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने ही योजना राबवली जाते आणि म्हणून जागतिक बँकेकडे आपण पाठपुरावा केला आणि साधारणपणे संपूर्ण तालुक्याचा समावेश आपण नानाजी देशमुख पोकरा योजनेमध्ये मागच्या कालावधीमध्ये, जेव्हा कृषी मंत्रीपद आपल्या तालुक्याकडे होतं, त्या काळामध्ये आपण यशस्वी झालो होतो. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त मालेगाव तालुका आपल्याला ॲड करता आला होता. साधारणपणे 1 वर्षभर आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता आला आणि नंतरच्या काळामध्ये त्या योजनेचा 6 वर्षाचा कालावधी असल्यामुळे ती योजना स्थगित झाली होती. आता याच योजनेचा दुसरा टप्पा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोकरा टप्पा 2, याचे मंजुरीचे आदेश कालच 14 ऑक्टोबर 2024 कालच कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाली. रात्री 8 वाजता याचा शासन निर्णय त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आला. टप्पा 2 योजना प्रस्तावित करताना टप्पा 1 मध्ये, म्हणजे मागच्या 6 वर्षामध्ये जी गावं घेतली होती ती गावं घेऊ नये अशा प्रकारचा निर्णय वर्ल्ड बँकेचा होता आणि म्हणून आपण शासनाकडे आणि वर्ल्ड बँकेकडे विनंती केली, पाठपुरावा केला की आम्हाला मालेगावला फक्त 1 वर्षाचाच कालावधी मिळाला आणि त्याच्यामुळे अनेक शेतकरी आमचे त्या योजनेच्या पासून वंचित राहिलेले आहेत. मला आपल्याला सर्वांना सांगायला आनंद होतो की कालच पुढच्या 6 वर्षाच्यासाठी
नानाजी देशमुख पोखरा योजनेला सरकारने मान्यता देत असताना त्याच्यामध्ये जे वर्ल्ड बँकेने नियोजित केलेले जिल्हे आणि तालुका होते त्याच्यामध्ये फक्त मालेगाव तालुक्याला विशेष बाब म्हणून मान्यता दिली। शासन निर्णयातला 2 क्रमांकाचा मुद्दा आपण वाचा। प्रकल्पाचा टप्पा 1 मध्ये समाविष्ट असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांना प्रकल्पाच्या टप्पा 2 मध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। सांगायचं तात्पर्य असं आहे, पुढची 6 वर्ष आता या योजनेचा लाभ माझ्या मालेगाव तालुक्याचे सर्व कष्टकरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। गेली 4-5 महिन्यापासून आम्ही सतत पाठपुरावा करत होतो। मी माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार व्यक्त करतो। अजितदादांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी विशेष बाब म्हणून महाराष्ट्रामध्ये फक्त मालेगाव तालुक्याचा समावेश या ठिकाणी या शासन निर्णयामध्ये करून दिला। मला वाटतं की आपण सर्वांनी गेली 6 महिने जो पाठपुरावा केला होता, निळूभाऊ जे बोलत होते कधी कधी चिडचिड व्हायची, धावपळ व्हायची, तर मला वाटतं की त्या कष्टांना यश मिळालं असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। नानासाहेब जेव्हा कृषी मंत्री पदाची जबाबदारी आपल्या मालेगाववर होती, छोटे मोठे अनेक कार्य आपण सर्वांनी मिळून संपन्न केलेले आहेत आणि मला वाटतं की माणसाच्या जीवनामध्ये जे काही संधी उपलब्ध होतात त्याच्यातली ती जी एक संधी आपल्याला मिळाली होती त्याच्यामध्ये त्या काळामध्ये पीक विम्याच्या संदर्भातला बीड पॅटर्न की ज्या बीड पॅटर्नच्या अंतर्गत विमा कंपन्यांना समजा 100 कोटी रुपये विमा कंपन्यांना शेतकरी राज्य केंद्र हिस्सा म्हणून जर मिळाले असतील आणि जर 50 कोटीच रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली तर संपूर्ण 50 कोटीचा नफा हा कंपन्यांना मिळायचा। परंतु बीड पॅटर्नमध्ये त्या काळामध्ये आपण नियम असा केला की विमा कंपन्यांना फक्त 10% नफा घेता येईल, जास्तीत जास्त 10% नफा फक्त विमा कंपन्यांना घेता येईल। याचा अर्थ असा आहे की 100 कोटीच्या पैकी फक्त 10 कोटी रुपये जास्तीत जास्त नफा त्यांना मिळू शकेल आणि उद्या जर 100 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागली तर 10% जबाबदारी विमा कंपन्यांवर त्या ठिकाणी असेल। म्हणजे नफा 10% आणि नुकसान जर झालं तर 10% विमा कंपन्यांवर जबाबदारी, उर्वरित जबाबदारी ही राज्य सरकारवर। आता 50 कोटी जर नफा झाला तर फक्त विमा कंपन्यांना 10 कोटी मिळतील, 40 कोटी सरकारकडे जमा होतील। उद्या जर 150 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करावे लागले तर विमा कंपन्यांना 100 कोटी मिळाले होते, 10% जबाबदारी विमा कंपनीवर, म्हणजे 110 कोटी रुपये 10 कोटी रुपये विमा कंपन्यांना ॲड करावे लागतील आणि 110 कोटी रुपये शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना वाटप करावे लागेल आणि वरचे 40 कोटी रुपये सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी देईल, असा तो बीड पॅटर्न होता। मला सांगायला आनंद होतो की तो बीड पॅटर्न देशामध्ये फक्त आपलं महाराष्ट्र राज्य आहे की ज्याने विमा कंपन्यांना जे यापूर्वी मोठा नफा मिळायचा त्याला कुठेतरी एक लगाम लागला पाहिजे आणि म्हणून बीड पॅटर्न प्रमाणे मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की आपण सर्वांनी पाठपुरावा केला आणि आनंदाची गोष्ट अशी आहे
की आपल्या नाशिक जिल्ह्याच्या साधारणपणे सर्व जिल्ह्याच्या 5.5 लाख शेतकऱ्यांना 884 कोटी रुपये ही कृषी क्षेत्रातल्या इतिहासामध्ये विक्रमी नोंद आहे. 884 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी त्या ठिकाणी विमा कंपन्या आणि सरकारला द्यावे लागत आहेत. या 884 कोटीची जर यादी आपण वाचली तर याच्यामध्ये बागलाण तालुका 95 कोटी, चांदवड तालुका 82 कोटी, देवळा तालुका 58 कोटी, दिंडोरी तालुका 19 कोटी, इगतपुरी तालुका 57 कोटी, कळवण तालुका 4 कोटी 90 लाख, मालेगाव तालुका 163 कोटी, मालेगाव तालुका 163 कोटी, नांदगाव 75 कोटी, नाशिक 11 कोटी, निफाड 69 कोटी, पेठ 15 कोटी, सिन्नर 110 कोटी, सुरगाणा 27 कोटी, त्र्यंबकेश्वर 11 कोटी, येवला 133 कोटी. आपल्यापैकी किती शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीक विमा मिळाल्याचे मेसेज आले त्यांनी हात वर करा. कॅमेरा मागे लाव. स्टेजवर पण हात लाव. जरा हात जरा जोरात वर करा, जास्त खात्यावर पैसा यायच्यात. छत्रपती शिवाजी महाराज की. नाना, परवापासून आणि एवढे फोन येत आहेत, दादा भाऊ 10,000 रुपये होणार, दादा भाऊ तो मोबाईल सारखा SMS करतो आहे. आणि हा आकडा काहींचा तर लाखामध्ये गेलेला आहे. आले का नाही? किती आले? 1,20,000. किती आले? 2 लाख. आणि म्हणून मला चांगलं आठवतंय, $60,000, 6 लाख तुझ्याकडनं पार्टी ठेवावं लागेल गावाला. आणि म्हणून मला वाटतं दीपावली आनंदात जाणार आहे का? लाडक्या बहिणींची पण दीपावली आनंदात जाणार आहे का? आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य असं आहे, या गोष्टी घरात बसून होत नाही. याच्यासाठी घाम गाळावा लागतो, कष्ट करावे लागतात, पाठपुरावा करावा लागतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये मी राजकीय भाषण करणार नाही, परंतु त्या काळामध्ये एक काँग्रेसचा नेता भाषण करायचा की खटाखट खटाखट पैसे देऊ. त्याने तर कधी खटाखट पैसे दिले नाही, पण त्या नेत्याला, दिल्लीच्या नेत्याला मी महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात बोलवतो आणि त्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या आठवड्याभर माझ्या बहिणींच्या खात्यावर, माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कसे खटाखट पैसे पडतायत.
खटाखट खटाखट. फटाफट. आणि म्हणून मला वाटतं की हे सर्व जे शक्य झालंय ते तुमच्या सर्वांच्या पाठपुराव्यामुळे झालेलं आहे. आपल्या मालेगावला राहुरी महात्मा ज्योतिबा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज काष्टीच्या 650 एकर जमिनीवर जे 5 कृषी महाविद्यालयांचं लोकार्पण मागच्या आठवड्यात आपण केलंय. आपल्यापैकी किती लोक आले होते? बऱ्यापैकी सर्वांनी पाहिलेलं आहे. ते 5 कृषी महाविद्यालय उद्याला जेव्हा आपल्या मालेगावच्या विकासाचा इतिहास लिहिला जाईल त्याच्यामध्ये सुवर्णाची भूमिका आपले हे 5 कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी भूषवणार आहेत. साधारणपणे 1200 ते 1500 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला आहेत. 200-250 लोकांचा स्टाफ आहे. पुढच्या काळामध्ये आपण मास्टर डिग्री PhD वर जाणार आहोत. विद्यार्थ्यांचा आकडा 2-2.5 हजारावर जाईल. महाराष्ट्रातनं सर्व लोक एवढ्या विद्यार्थ्यांचे कुटुंब नातेवाईक आपल्या मालेगावला जोडले जाणार आहेत. या 5 कृषी महाविद्यालयांमधनं मालेगावच्या पासून तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. चांगल्या प्रतीची बियाणं, चांगल्या प्रतीची रोपं, औषधं या 5 कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भारताच्या इतिहासामध्ये एकाच वेळेस एकाच ठिकाणी प्रत्यक्ष सुरू होणारे 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज फक्त आपल्या मालेगावला. आता आमच्या मुलांना कृषी शिक्षणाच्यासाठी मालेगावच्या बाहेर जावं लागणार नाही. एवढी आधुनिक सुविधा आपल्या या 5 कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. महिला व बाल रुग्णालय सटाणा रस्त्यावरचं लोढा मार्केटच्या शेजारी किती लोकांनी बघितलं? माझ्या भगिनींनी तर मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, ज्याने कोणी महिला व बाल रुग्णालय बघितलं नसेल, जेव्हाही तुम्हाला वेळ असेल आपल्या ऑफिसच्या शेजारी लोढा मार्केटच्या शेजारी त्या महिला व बाल रुग्णालयाला तुम्ही भेट द्या. ज्या पद्धतीने मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर असतात त्याच्या पातळीवरच्या सुविधा आपण आपल्या या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी केलेल्या आहेत. या महिला रुग्णालयामध्ये महिलांचा कोणताही आजार असू दे त्याची तपासणी केली जाईल. त्यांचे काही टेस्ट करायचे असतील टेस्ट केले जातील, त्याच्यावर उपचार केला जाईल. ऑपरेशनची गरज असेल ऑपरेशन केलं जाईल. गोळ्या औषधं ऑपरेशन कोणालाही एक नया पैसा लागणार नाही. महिला डिलिव्हरी असेल ते सुद्धा मोफत केलं जाईल. कोणालाही 1 रुपया लागणार नाही. आपल्याला माहिती आहे, एक महिला डिलिव्हरी खाजगी दवाखान्यात जर असलं तर कमीत कमी 5-10 हजार रुपये नॉर्मल डिलिव्हरीला बिल द्यावं लागतंय. सीझर केस जर असलं तर 5-25 हजार रुपये बिल द्यावं लागतंय, आहे का नाही?
आणि म्हणून आता तुम्हाला धुळे नाशिक कुठं जावं लागणार नाही. मला सांगायला आनंद होतो की या 22-23 दिवसांमध्ये फक्त या 22-23 दिवसांच्या कालावधीमध्ये 475 महिला डिलिव्हरी केसेस संपन्न झालेल्या आहेत. 475 महिला डिलिव्हरी. लहान बच्चूंच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. लहान बाळाची सुद्धा तिकडे काळजी घेतली जाणार आहे. माझ्या भगिनीला जर तिथे रक्ताची गरज पडली तर रक्त सुद्धा शिवसेनेच्या वतीने मोफत उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्या महिला पेशंटच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था सरकारने केलेली आहे. आणि एवढंच नाही, महिला डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ती बरी झाल्याच्या नंतर तिला घरापर्यंत सुखरूप सोडणं ही सुद्धा जबाबदारी सरकारने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून ज्याने ते हॉस्पिटल प्रत्यक्ष बघितलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती असणार आहे की त्या हॉस्पिटलला तुम्ही त्या ठिकाणी भेट द्या. याच्यासोबतच मी आमच्या अंगणवाडी ताई असतील, मदतनीस असतील, सेविका असतील, आशाताई असतील, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्याने जीवाचं रान केलंय. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांना त्यांनी लाभ मिळवून दिला, म्हणून त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किती महिलांना सन्मान निधी मिळाला? हात वर करा. म्हणजे पैसे कोणाच्या खात्यावर आले? सगळ्यांच्या आलेले आहेत. ज्यांच्या खात्यावर पैसे आलेले नसतील, स्थानिक अंगणवाडी ताई, मदतनीस ताई त्यांच्याशी संपर्क करा, शिवसेनेच्या कार्यालयाशी संपर्क करा. मुख्यमंत्री महोदयांनी तुमच्यासाठी त्याची मुदत 15 तारखेपर्यंत वाढवून दिलेली आहे, आज आहे. आणि म्हणून राज्यव्यापी 2,30,00,000 बहिणींना हा सन्मान निधी त्या ठिकाणी दिला जातो आहे. दर महिन्याला 1,500 रुपये. आता काही विरोधी पक्षाच्या लोकांच्या पोटात गोळा उठलाय. ते बोलतात हे पैसे देऊ शकणार नाही. काही लोकांना त्यांनी कोर्टात पाठवून दिलं की ही योजना बंद करायला लावा, परंतु कोर्टाने सुद्धा त्याला स्टे दिला नाही. कोर्टाने सांगितलं चांगली योजना आहे, उलट त्याला शाबासकी दिली. काही लोक बोलतात 1,500 रुपये त्याच्याने काय होणार आहे. पहिले बोलायचे 1,500 रुपये राज्यव्यापी जर आपण विचार केला तर 45,000 कोटी रुपये लागणार आहेत. सोपी गोष्ट नाही. पहिले बोलायचे की 1,500 रुपये कुठून आणणार, 45,000 कोटी रुपये कुठून आणणार. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, आपल्या सरकारने येणाऱ्या मार्च महिन्यापर्यंत म्हणजे जे आर्थिक वर्ष असतं तोपर्यंतचे पैसे बहिणींच्यासाठी त्या ठिकाणी तजवीज करून ठेवलेली आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल दीपावलीचे सुद्धा ॲडव्हान्स पैसे देऊन टाकले. आले का नाही? मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या करता तुम्ही आशीर्वाद देऊन टाळ्या वाजल्या पाहिजेत. आता बोलतात 1,500 रुपयाने काय होत आहे, 10,000 रुपये द्यायला पाहिजे. त्याला माहिती आहे हे शक्य नाही. पहिले बोलायचे 1,500 कुठून आणणार. आणि ज्यांना 1,500 रुपयाचं महत्त्व नाही
ते लोक आता या योजनेच्या विरोधात टीका टिप्पणी करतात. नाना मुख्यमंत्री महोदयांचे आदेश होते की प्रत्येक पदाधिकाऱ्याने 10 घरांना भेटी द्या. मी आमच्या दैदी गावाला 10 घरांना भेट दिली. एका आदिवासी भगिनीच्या घरी गेलो. विचारलं, ताई पैसे आले आहेत का? म्हटले हो, 3000 रुपये आलेले आहेत. मग गप्पा गोष्टी करताना विचारलं की 3000 रुपयानं काय केलं तुम्ही? मला वाटतं तेव्हा महिलांचं ऋषी पंचमी का हरतालिका काहीतरी होता, मागच्या महिन्याची गोष्ट आहे. त्या ताईने सांगितलं की माझ्या 2 मुली सासरवरनं माहेरी आल्या, तर त्या माझ्या दोन्ही मुलींना त्या पैशांमधनं मी साड्या घेतल्या. आता यापूर्वी त्या आमच्या ताईंना घरातल्या माणसाकडे 100 द्या, 50 द्या, भाजीपाला आणायचा आहे, मुलाची फी भरायची आहे, मागावे लागायचे. आता उलट झालंय. आता घरातला माणूस म्हणस लाडकी बहिणींना पैसा वाला होतील तर 100-200 माले दे. आहे का नाही? आणि म्हणून विरोधकांच्या पायाची वाळू घसरली. आता संजय गांधी निराधारचा पगार किती लोकांना मिळतो? हात वर करा. नाही, ठीक आहे नाना, माझी सर्व सभागृहाला विनंती आहे, सर्व सभागृहाला विनंती आहे, आमची ती विधवा बहीण असेल, आमची दिव्यांग व्यक्ती असेल, अपंग, आमचे 65 वर्षाच्या वरचे जे आई वडील वृद्ध आहेत, एक पगार जर मंजूर करायचा असेल तर 10 कागद गोळा करावे लागतात. मला अभिमान आहे, गावोगावच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलंय, कागदपत्रांची पूर्तता केली. संजय गांधी निराधार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलं, स्वतःच्या घरचे काम धंदे बाजूला सोडले आणि मालेगाव तालुक्यामध्ये नाना 48,000 लोकांचा पगार चालू केलेला आहे. टाळ्या वाजा त्यांच्याकरता. 48,000 लोकांचा पगार. तालुका, शहर 22-23,000. सोपी गोष्ट नाही. काही लोक बोलतात पगार मंजूर काय तर काय मेहरबानी काय का? त्याला मी एवढंच सांगू इच्छितो, तू एक रेशन कार्ड काढून दाखव आणि एक पगाराची कागदपत्र तयार करून दाखव, मग तुला कळेल. आणि म्हणून हे एक पुण्याचं काम आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आपल्या युती सरकारची कामगारांच्यासाठी योजना आहे, त्याच्यामध्ये पेटी, नंतर भांडी, संसार उपयोगी वस्तू. नानासाहेब सर्वांनी रात्रंदिवस कष्ट केले, त्यावर जी राहणं होते नारपारवर रात्रंदिवस कष्ट केले, कागदपत्रांची पूर्तता केली. आणि मालेगाव तालुक्यातल्या कोण पाया खंदायला जातो, कोण गवंडी कामाला जातो, कोण बिगारी कामाला जातो, कोण सेंटरिंग कामाला जातो, कोण स्लॅब भरायला जातो, अशा 20,000 लोकांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळवून दिला. त्यांच्यासाठी पण आपण टाळ्या वाजा. आणि
त्यांच्या खात्यावर आता 5,000 रुपये त्यांच्या खात्यावर जाणार आहेत, कामगारांच्या खात्यावर. आणि म्हणून आता मूळ विषय आहे नार पार योजना. ही क्लिप तुम्ही शांततेने बघा. कसमादे जळगावसाठी ठरणार गेम चेंजर. पाणी ही आपल्या जीवनाची दैनंदिन मूलभूत गरज आहे. पूर्वी मानवाच्या अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा होत्या. आता त्या जोडीला पाणी, वीज, रस्ते या देखील मूलभूत गरजा बनल्या आहेत. भारतातील पावसाचं प्रमाण हे विषम आहे. त्यामुळे देशाच्या काही भागात दुष्काळ तर काही भागात महापूर अशी परिस्थिती आहे. महापुराचे पाणी दुष्काळी नद्यांच्या खोऱ्यात वळवण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के.एल. राव, दस्तूर अशा अनेक जलतज्ञांनी सांगितलं होतं. नदी जोड प्रकल्पाची संकल्पना या देशात राबवणं अत्यंत आवश्यक आहे. मूळ तापीचं खोरं विपुलतेचं असून तिच्या उपनद्या गिरणा, पांझरा, बोरी, पूर्णा यांची खोरी अत्यंत तुटीची आहे. तापी खोऱ्याची सध्याची सिंचन क्षमता फक्त 18% आहे. चितळे समितीनं गिरणा गोदावरी खोऱ्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी कोकणातील पाणी आणण्याची आवश्यकता जून 1999 मध्ये त्यांच्या अहवालात नमूद केली होती. गिरणा उपखोऱ्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल हे तालुके दुष्काळी आहेत. या भागातील दुष्काळ दूर करण्यासाठी नार पारचे पाणी आणणं आवश्यक होतं. सुरगाणा तालुक्यातील केमच्या डोंगरात पश्चिमेकडे नार पार तर पूर्वेकडे गिरणा आणि कादवा नद्या उगम पावतात. नार पार, औरंगा, अंबिका या पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रातून गुजरात राज्यात वाहत जाऊन पुढे अरबी समुद्रात जाऊन मिळतात. महाराष्ट्रातील नार पारच्या खोऱ्यात 32,000 MCFT इतकी प्रचंड जलसंपत्ती आहे. पण हे सर्व पाणी वर्षानुवर्षे अरबी समुद्रात वाया जात आहे. पश्चिमेकडे वाया जाणारं हे पाणी दुष्काळी गिरणा उपखोऱ्यात वळवावं अशी गेल्या 40 वर्षांची मागणी प्रथमतः गिरणा सहकारी कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट T.R. पवार यांनी मांडली आणि वेळोवेळी अनेकांनी त्याचा पाठपुरावा केला. मात्र शासन स्तरावर ठोस कार्यवाही होत नव्हती. काळानुसार पाण्याची गरज वाढत गेली आणि चणकापूर धरणाचे पाणी पुरेसं नसल्यानं नार पारची मागणी वाढत गेली. माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांनी मंत्री झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून नार पार गिरणा लिंक या नदीजोड प्रकल्पाचा पाठपुरावा करीत होते. त्यांच्या मागणीला यश येऊन महाराष्ट्र शासनानं 5 सप्टेंबर 2024 रोजी नार पार गिरणा लिंक या नदीजोड प्रकल्पास रक्कम ₹7,465 कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे गेल्या 40 वर्षांच्या नार पार मागणीला सर्वांच्या विशेष प्रयत्नांमुळे मान्यता मिळालेली आहे. या प्रकल्पातून नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव या तालुक्यातील 81,230 एकर आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल तालुक्यातील 42,560 एकर याप्रमाणे एकूण 1,23,790 एकर क्षेत्रास सिंचनास तसंच मालेगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि उद्योगासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. नार पार गिरणा लिंक प्रकल्पात उंबरपाडा इथं 161 MCFT, सारण्या, आवन 263 MCFT, राक्षस भुवन इथं 1574 MCFT, मिलन इथं 954 MCFT, प्रतापगड इथं 758 MCFT, घोडी इथं 443 MCFT, सावरपाडा इथं 1565 MCFT, उखेडमाळ इथं 374 MCFT, देवमाळ इथं 206 MCFT अशी एकूण 9 धरणं बांधून या सर्व धरणातील 10,640 MCFT पाणी टप्प्याटप्प्यानं उपसा करून सालभोय इथं आणण्यात येईल आणि इथून पुढे 14.56 किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे गिरणा नदीत चणकापूर धरणात आणण्यात येईल. चणकापूर धरणातून हे पाणी ठेंगोळा बंधाऱ्यापासून गिरणा डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे मालेगाव परिसरातील वंचित गावांना पिण्यास, सिंचनास आणि उद्योगासाठी पुरवण्यात येईल. तसेच चणकापूर उजव्या कालव्याद्वारे कळवण, देवळा, मालेगाव तालुक्यातील वंचित गावांना पाणी पिण्यास, सिंचनास आणि उद्योगासाठी पुरवण्यात येईल.
नार पार गिरणा प्रकल्पात गिरणा धरणाच्या निम्मे आणि 4 चणकापूर धरणे भरतील एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी वळवलं जाणार आहे. या प्रकल्पात मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागासाठी विशेष योजना राबवण्यात येत आहे. गिरणा डावा कालवा साखळी क्रमांक 0 ते 29,200 मीटर लांबी, मुख्य कालवा वहन क्षमता 179 वरून 250 क्युसेक्सने वाढवणे आणि वितरण व्यवस्था दुरुस्ती करणे. गिरणा उजवा कालवा साखळी क्रमांक 0 ते 35,008 मीटर लांबी, मुख्य कालवा वहन क्षमता 221 वरून 300 क्युसेक्सने वाढवणे आणि वितरण व्यवस्था दुरुस्ती करणे. गिरणा डावा कालवा साखळी क्रमांक 27,380 मीटर वरून अजंग लपा योजनेपर्यंत 3 किलोमीटर लांबीत उपसा योजनेद्वारे पाणी देणे. अजंग लपा योजनेमधून मोसम नदीवरील 9 गाव पाणी पुरवठा योजना उद्भव केटीवेअर मध्ये 7.5 किलोमीटर लांबीत उपसा योजनेद्वारे पाणी देणे. अजंग लपा योजनेमधून बंदिस्त गुरुत्वीय नलिकेद्वारे 4 किलोमीटर लांबीत मोसम नदीवरील वडेल बंधाऱ्यात मोसम साळ कालव्याकरता पाणी देणे. मोसम नदी पात्रातील 9 गाव पाणी पुरवठा योजना केटीवेअर मधून वळवाडी साठवण बंधाऱ्यात उपसा योजनेद्वारे 5.5 किलोमीटर लांबीत पाणी देणे. मालेगाव तालुक्यातील वळवाडी साठवण बंधाऱ्यापासून खाकुर्डी, निमशेवडी, मोरदर, टिपे, कंकराळे, कुकाणे, करंज गव्हाण, हाताणे, टोकडे, मोहपाडा, जळकू आणि अस्थाने पर्यंत बंदिस्त गुरुत्वीय नलिकेद्वारे 13 किलोमीटर लांबीत पाणी देणे. वडेल बंधाऱ्यापासून निघणाऱ्या मोसम साळ कालवा साखळी क्रमांक 0 ते 15,200 मीटर लांबीत वहन क्षमता 220 क्युसेक्सने वाढवणे. तसेच वळवाडी साठवण बंधाऱ्यातून बंदिस्त गुरुत्वीय नलिकेद्वारे विराणे तलाव, लुल्ले धरण आणि बोरी आंबेदरी धरणात पाणी सोडणे आणि त्या माध्यमातून बोरी नदी खोऱ्यातील गावांना पिण्यास आणि सिंचनास पाणी देणे. अशा प्रकारे गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प कसमादे परिसरासाठी गेम चेंजर ठरणार असून हा विशेष प्रकल्प मंजूर केल्याबद्दल महामहिम राज्यपाल महोदय श्री CP राधाकृष्णन, माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार आणि महायुती सरकारचे विशेष आभार. प्रस्तुती इंजिनियर राजेंद्र जाधव, अध्यक्ष जलचिंतन संस्था, नाशिक. दादा साहेब तुम आगे बढ़ो, दादा साहेब तुम आगे बढ़ो. थोडक्यामध्ये नार पार गिरणा नदीजोड जो हा प्रकल्प आहे 7,500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुरगाणा तालुक्यामध्ये 9 धरणं बांधली जातील. 9 धरणांचं पाणी 3 टप्प्यामध्ये उचलून बोगद्याद्वारे आपल्या गिरणाच्या उगमवर चनकापूरच्या वर ते पाणी बोगद्याद्वारे टाकलं जाईल. गिरणामध्ये ते पाणी आल्याच्या नंतर चनकापूर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे ते पाणी उमराण्याच्या वरच्या भागापर्यंत पण जाणार आहे. उर्वरित पाणी त्या कॅनॉलच्या कॅपॅसिटीच्या बाहेरचं जे पाणी आहे ते पाणी गिरणा नदीच्या माध्यमातून आपल्या ठेंगोड्याच्या डावा आणि उजवा कालवा आहे तिथपर्यंत ते पाणी गिरणा नदीद्वारे येईल. या प्रकल्पामध्ये जे काही 7,500 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे, या 7,500 कोटी रुपयांच्या पैकी 500 कोटी रुपयाची कामं ही फक्त आपल्या मालेगाव तालुक्यासाठी धरण्यात आलेली आहे. याच्यामध्ये साधारणपणे 8 कामांचा समावेश आहे. पहिलं काम गिरणा डावा कालवा, गिरणा उजवा कालवा
याची जी क्षमता आहे ती क्षमता जवळपास 1.5 पटीने वाढवण्यात येणार आहे. आता जो कॅनॉल 170 क्युसेकचा असेल तो कॅनॉल जवळपास 300 क्युसेक पर्यंत त्याची क्षमता वाढवली जाणार आहे. गिरणा डावा उजवा कालव्याची क्षमता वाढवणं, त्याच्या ज्या जुन्या काळातल्या पोटचाऱ्या होत्या त्या पोटचाऱ्या परत निर्माण करणं, या कॅनॉलवरची जी स्ट्रक्चर आहेत, कुठे सायपन असेल, कुठे गेट असेल, ही सर्व कामं नवीन डिझाईन प्रमाणे जेवढं पाणी त्याच्यातनं गेलं पाहिजे त्याप्रमाणे ते डिझाईन केले जातील आणि त्याप्रमाणे ते सर्व कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी नवीन केले जाणार आहेत. तर पहिला आहे गिरणा डावा कालवा 29 किलोमीटर, त्याची क्षमता वाढवली जाईल. गिरणा उजवा कालवा 35 किलोमीटर, त्याची क्षमता वाढवली जाईल. तिसरं काम आहे गिरणा डावा कालवा, जिथून आपण रावळगावकडून जर वडनेरला जातो तिथे कॅनॉलला क्रॉस करून आपण जात असतो आणि म्हणून त्या ठिकाणी एक मोठा तलाव केला जाईल. त्या तलावामध्ये गिरणा डाव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी स्टोअर केलं जाईल आणि ते स्टोअर केलेलं पाणी लिफ्ट करून आपण वडनेरला जाताना जो अजंता लघु पाटबंधारे योजना आहे त्या लघु पाटबंधारे योजनेमध्ये ते पाणी त्या ठिकाणी टाकलं जाईल. 3 किलोमीटरचं काही अंतर आहे. ते पाणी अजंतच्या तलावात टाकल्याच्या नंतर अजंत तलावातनं ते पाणी लिफ्ट करून मोसम नदीच्या जिथून नवगाव गारेगाव पाणी पुरवठा योजनेचा केटी वेर आहे, किती बॅटरी आहे का? हा ठेंगोड्याचा बंधारा आहे. ठेंगोड्या बंधाऱ्यापासून हा डावा कालवा रावळगावच्या जवळ जो आपला अजंत तलाव आहे इथे पाणी स्टोअर करून इथून अजंत तलावामध्ये ते पाणी लिफ्ट करून टाकलं जाईल. अजंत तलावातनं पाणी लिफ्ट करून वडनेर खाकुर्डीच्या वरच्या भागामध्ये जिथून नवगाव गारेगाव पाणी पुरवठा योजना आहे त्यात म्हणजे गिरणेचं पाणी मोसमला जोडलं जाईल. आणि ऑलरेडी मला वाटतं की माननीय पुष्पाताई हिरे साहेब मंत्री असताना नवगाव गारेगाव पाणी पुरवठा योजनेवरून वळवाडी गावाच्या पर्यंत पाणी पुरवठा योजना केलेली. आजही तुम्ही विराण्याला जाताना वळवाडीला जाताना उजव्या हाताला ती पाईपलाईन आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या मोसम नदीच्या तिथून पाणी लिफ्ट करून वळवाडी बंधाऱ्याच्या वळवाडीला पाणी स्टोअर केलं जाईल आणि तिथून एक उताराने पाणी विराणे तलावाकडे जाईल. विराणे गावाच्याकडे बोरी नदीच्या कॅचमेंटमध्ये बोरी नदीमधनं ते पाणी मग पुढे दैदीचा आपला बोरी आंबेदरी तलाव आहे आणि तिथून पुढे आपली जी बोरी नदी आहे बोरी नदीच्या माध्यमातून ते पाणी पुढे जाईल. त्याच्यासोबतच वळवाडीच्या तिथून खाकुर्डी कंकराळे कुकाणे करजगव्हाण हाताने टोकडे जळकू याचा सर्वे आपण दुसऱ्या टर्मला केला होता नानासाहेब. तर बंदिस्त कॅनॉलच्या माध्यमातून या संपूर्ण दुष्काळी भागाला उतारावर हे पाणी जात आहे आणि म्हणून बाय ग्रॅव्हिटी हे पाणी त्या ठिकाणी त्या गावांना दिलं जाणार आहे. दुसरा एक अजंत तलावाच्या माध्यमातून जिथे मोसम साळ कालवा आपला वडेलला चालू होतो इथून उताराने जे पाणी जात आहे त्याला लिफ्ट करावं लागत नाही आणि म्हणून अजंत तलावातून हे पाणी उतारावर
वडेल बंधाऱ्याच्या वरच्या भागामध्ये टाकलं जाईल आणि वडेल बंधाऱ्याच्या मोसमसाळ कालव्याच्या माध्यमातून मग वडेल असेल, कुकाणे असेल, लेंडाणे असेल, सुळेश्वर खडकीपर्यंत ते पाणी जाईल आणि खडकीपासून मला वाटतं की कान्होळी नदीच्या माध्यमातून अगदी भिलकोट पुढे पळास दऱ्यापर्यंत आपल्याला कान्होळी नदीच्या माध्यमातून ते पाणी देता येऊ शकणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की जेवढं शक्य आहे तेवढं आपण या नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पामध्ये समावेश करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि नुसतं याच्यावर आपण थांबलो नाहीत, याचा पाठपुरावा करून जे 9 धरणं बांधायची आहेत सुरगाणा तालुक्यामध्ये, त्या 9 धरणांच्या संदर्भामधली निविदा सुद्धा 23/9/2024च्या वर्तमानपत्रामध्ये, कदाचित त्याची मुदत पण आता संपलेली असेल, फ्री प्रेस जनरल, देशदूत, पुण्यनगरी, मोक्षिणी वार्ता या 4 वर्तमानपत्रांमधून 23/9/2024ला साधारणपणे $30,000 कोटी काहीतरी आहे तो वर्कर 37,000 अंदाजपत्रकीय रक्कम 4,660 कोटी रुपयाची निविदा 9 धरणं बांधायची सरकारने काढलेली आहे. मला वाटतं की कदाचित किती तारखेपर्यंत होतं, 9 तारखेपर्यंत, हां, आणि 9 तारखेला निविदा ओपन करणं. तर त्याचंही मला हे 2-4 दिवस वेळ मिळाला नाही, आपल्या नानाजी देशमुख पोखरा योजनेच्यासाठी थोडा मी बिझी होतो आणि म्हणून 9 तारखेपर्यंत त्याची मुदत होती. कदाचित आता ती निविदासुद्धा ओपन झालेली असेल. तर नार पार 9 ठिकाणी हे धरणं बांधणं, त्याच्यासाठीची ही निविदासुद्धा सरकारने काढलेली आहे. दुसरं, सकाळ दोन तारखेचा सकाळ, देशदूत, टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र निरोप्या या वर्तमानपत्रांमध्ये नार पार गिरणा नदी जोडच्या गिरणा डावा कालवा ते अजंग लपा तलाव उपसा सिंचन योजना, अजंग लपा तलाव ते मोसम नदीवरील 9 गाव कोकण पद्धतीचा बंधारा उपसा सिंचन योजना, मोसम नदी पात्रातील 9 गाव बंधारा ते वळवाडी बंधाऱ्यापर्यंत उपसा सिंचन, वळवाडी ते जळकू, अजंग लपा तलाव ते मोसम नदी वडेल बंधाऱ्यापर्यंत बंदिस्त नलिका, मोसम गिरणा उजवा व मोसमसाळ कालव्यावरील मोठी बांधकामे, म्हणजे ज्याचं इस्टिमेट करायचं आहे, ज्याचं डिझाईन करायचं आहे, या कामाची पण निविदा निघालेली आहे. काम क्रमांक 1 आणि काम क्रमांक 2 नार पार गिरणा नदी जोड योजनेअंतर्गत गिरणा डावा व उजव्या कालव्याचे वहन क्षमता वाढविण्यासाठी नूतनीकरण करणे व मोसम साळव्याची विसर्ग क्षमता पुनर्स्थापित करण्याकरता माती कामाचे मजबूतीकरण करणे, हे साधारणपणे 67 कोटी रुपयांची निविदा, म्हणजे गिरणा डावा कालवा, उजवा कालवा आणि मोसमसाळ कालव्याचं भरावाचं काम, त्याची निविदासुद्धा सरकारने त्या ठिकाणी काढलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही. ज्याच्या मनामध्ये शंका असेल, 1, 2, 3 बोटावर मोजणारे नेत्यांच्या मनामध्ये शंका आहे, माझं त्यांना आव्हान आहे, जनतेच्या दरबारात कुठेही त्यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. काही लोक बोलतात
इतकं पाणी होतं आणि इतकंच म्हणा. मला असं वाटतं साधारणपणे अर्धा गिरणा डॅम एवढं पाणी नारपारमधनं आपल्याला मिळणार आहे. साधारणपणे 4 चनकापूर धरण भरतील एवढं पाणी आपल्याला मिळणार आहे. आणि त्याच्यातून जर आपलं सर्वांचं भागत असेल तर पुढच्या काळात आणखी प्रयत्न करू ना. परंतु बाबा बी गेल्या आणि दशम्या बी गेल्या, त्याच्याऐवजी जे पहिले आपल्याला पदरात पाडून घेता येईल 7,500 कोटींचा हा प्रकल्प आपल्या मालेगावच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून हे वरदान ठरणार आहे. आणि माझा असा दावा नाही, मी प्रत्येक वेळेला सांगतो आहे, या प्रकल्पाला पूर्ण व्हायला 5-7 वर्ष लागतील. 5-7 वर्ष लागतील. मांजरपाडा 1 आणि मांजरपाडा 2 आपल्याला माहिती आहे. भुजबळ साहेबांचा मांजरपाडा 1 7-8 वर्ष लागले. मागच्या महिन्यामध्ये जलपूजन केलंय. आणि म्हणून आपल्याही प्रकल्पाला 5-7 वर्ष लागतील. अतिशय बारीक निरीक अभ्यास करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन 500 कोटी रुपयाच्या कामांचा समावेश आपल्या त्या प्रकल्पामध्ये करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. नानासाहेब, त्या दिवशी मला वाटतं की आपण मालेगावकर भाग्यवान आहोत, आपल्याला संधी उपलब्ध झाली. नाहीतर नारपारचं पाणी फक्त गिरणा नदीत पडलं असतं आणि ते जर वाहून गेलं असतं तर आपल्या तालुक्याला त्याचा काय फायदा झाला असता. परमेश्वराने संधी दिली आणि संधीचं सोनं करण्याची संधी आपल्या मालेगावला त्या ठिकाणी मिळाली. काही लोक बोलतात, अरे केंद्राची मान्यता नाही, मग प्रकल्प कसा काय सुरू झाला. पहिले केंद्राची मान्यता मोठ्या प्रकल्पाच्या साठी आणि त्याच्यामध्ये मग केंद्राचे काय पैसे, काही गुजरातचे पैसे, काही महाराष्ट्राचे पैसे, अशा प्रकारचं नियोजन होतं. मागच्या 20 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये मतभेद झाले आणि दुर्दैवाने तो प्रकल्प बासनात पडला. आत्ताच्या घडीला या प्रकल्पाला 7,500 कोटी रुपये हे संपूर्ण महाराष्ट्र सरकार देणार आहे. त्याच्यामुळे कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही आणि आपल्या हद्दीतलंच ते पाणी आहे. त्याच्यामुळे कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ते जलसंपदा मंत्री पण आहेत, त्याच्यासोबतच उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी महामहिम राज्यपाल महोदयांना या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून मान्यता द्या. सरकारने राज्यपाल महोदयांना शिफारस केली. राज्यपाल महोदयांनी तात्काळ त्या प्रकल्पाला मान्यता दिली. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने महामहिम राज्यपाल महोदयांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली. राज्यपाल महोदयांनी मान्यता दिल्याच्या नंतर आपल्या मंत्रिमंडळाने त्या दिवशी आपलं भाग्य आहे की आपल्याला आपल्या मालेगावची परिस्थिती मांडण्याचं सौभाग्य मिळालं. गेल्या 45 वर्षांच्या पासूनचा या नारपारचा जो काही जीवनपट होता, आदरणीय ॲडव्होकेट TR पवार साहेबांच्या काळाच्या पासून नंतरच्या काळामध्ये प्रत्येकाने त्याचा पाठपुरावा केला. आपण सर्वांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्या घटनेला माननीय भुजबळ साहेब, माननीय अजितदादा पवार साहेबांना पण या सर्व परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली. आणि मला सांगायला आनंद होतो की
मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्व मंत्रिमंडळाने अतिशय शांततेने ते सगळं मनोगत ऐकून 7,500 कोटीचा प्रकल्प होता आणि त्याच्यामध्ये 500 कोटी रुपये आपल्या मालेगावला ॲड करण्याची परवानगी दिली. कदाचित आपल्या मालेगावचं भाग्य असेल की त्याच्यामध्ये या बारीक निरीक गोष्टींचा समावेश आपण त्या ठिकाणी करू शकलेलो आहोत. हे जे काही भांडं आपलं तयार होणार आहे, जे सिस्टम आपली तयार होणार आहे, त्या सिस्टमचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे. आणि म्हणून कधी गिरणाला पाणी लवकर आलं तर मोसममध्ये जाता येईल. गिरणाचं पाणी आपण मोसमला जोडलेलं आहे. कधी मोसमला जास्त पाणी आलं, गिरणाला जर ते पाणी आलेलं नसेल तर त्यासुद्धा पाण्याचा वापर आपल्याला गिरणामध्ये करता येणार आहे. आणि म्हणून ह्या एका चांगल्या प्रकल्पाला त्या ठिकाणी सरकारने मान्यता दिली. मला वाटतं आपण सगळे मालेगावकर भाग्यवान असू. साधारणपणे या प्रकल्पाच्या माध्यमातून 1,25,000 एकर क्षेत्राला पाणी शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी दिलं जाणार आहे. त्याच्यामध्ये सुरगाणा पण आहे, देवळा, मालेगाव, सटाणा, कळवणचा काही भाग आणि जळगावचे काही तालुके, अशा पद्धतीने 1,25,000 एकरला त्या ठिकाणी पाणी दिलं जाणार आहे. आपल्या मालेगावच्या MIDCला पाणी दिलं जाणार आहे आणि आपल्या मालेगावच्या पिण्याच्या पाण्याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही 2 गोष्टी आपण करतो, ज्याचा आनंद मिळतो, आपल्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून, जे मी जसं यापूर्वीच बोलताना सांगितलं, 5 कृषी महाविद्यालय असतील, आपलं महिला रुग्णालय असेल, त्याच पद्धतीचं हा नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प, एक आशीर्वाद देणारा प्रकल्प आपण त्या ठिकाणी मंजूर करू शकलो. त्याबद्दल मला वाटतं की आपण सर्वजण भाग्यवान आहोत. सर्व मालेगावने त्याचा पाठपुरावा केला. दादा भुसे एक व्यक्ती काय करू शकत नाही. सर्वजण जेव्हा पाठपुरावा करतात तेव्हाच ते यश त्या ठिकाणी मिळत असतं. आणि म्हणून हा यशस्वी प्रकल्प त्या ठिकाणी मिळवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संधी आपल्या मालेगावला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. जवळपास आपल्या तालुक्याचा 70% भाग याच्यातनं कव्हर करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. आता डोंगराळे वगैरे जे काही आपली सूचना आहे, मला वाटतं की बोरी नदीपर्यंत पाणी आणण्यामध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत. आणि म्हणून बोरी नदीमध्ये आपण पाणीसुद्धा वाढवलेलं आहे. आणि म्हणून ते पाणी आणखी त्या वरच्या भागामध्ये कसं नेता येईल येणाऱ्या काळामध्ये त्याचाही समावेश, आणखी आपल्या काही सूचना ज्या असतील त्या सूचनांचा समावेश येणाऱ्या काळामध्ये या प्रकल्पामध्ये निश्चितपणे आपण करू. या संपूर्ण सर्वेक्षणाच्या कामाची निविदा निघालेली आहे आणि माती कामाच्या भरावाचं काम 67 कोटी जे काही आहे त्या कामाची निविदासुद्धा त्या ठिकाणी निघालेली आहे. आणि म्हणून आता आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. दादा भुसे आज आहे, काल कोण होतं, उद्या कदाचित कोण पण असेल, परंतु या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपला हक्क त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये याची अंमलबजावणी त्याच पद्धतीने कोणत्याही सरकारला त्या ठिकाणी करावी लागेल. जसे 5 कृषी महाविद्यालय आपण बांधले, भविष्यामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचं जेव्हा विभाजन होईल तर मालेगावलाच, कोणत्याही सरकारला असू दे, हे विद्यापीठ मालेगावलाच करावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी आपण करून ठेवलेली आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले अमोलला सगळ्यांनी खाली बसायचं आहे. ज्या कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहोत, साहेबांचा सत्कार 5 मिनिटात होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यांना नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे.
विकास पत्रिकेचं अनावरण 2 मिनिटात अध्यक्ष महोदय आणि सर्व स्टेजच्या मंडळीने करावा असं मी त्यांना विनंती करतो. फक्त 5 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे. एवढा मोठा कार्यक्रम आपण फक्त 5 मिनिटं वेटिंग करायची आहे. विकास पत्रिकेचं अनावरण होत आहे. यानंतर नारपार योजना जी आपल्यासाठी आणली तिचं काम बघून दाभाडी नगरीतील मोठे 4 पक्षप्रवेश, आपण पहिले पदाधिकाऱ्यांनी खाली बसायचं आहे. मोठे 4 पक्षप्रवेश इथे होणार आहेत.